मॉर्निंग्स. सकाळ झालेली आहे. अशा प्रकारे आम्ही सकाळ सकाळी निघायचा प्लॅन ठेवलेला 6 वाजताचा. मस्त सनराईज बघितलं. त्याच्यानंतर आम्हाला आजचा टार्गेट आहे उज्जैन टू प्रयागराज 800 किलोमीटर आहे समथिंग. सो आजच्या दिवसात तो आपल्याला कंप्लीट होणार नाही आहे. एक 400 किलोमीटर मारून आपण ब्रेक करायचा विचार करतोय. सो बघूया कसं काय होतं. राईडमध्ये फुल धमाल चालू होती. थोडंसं मस्ती मजाक पण करत बसलेलो. त्यामुळे राईड करायला खूप मजा येत होती. विशानने यावेळेस त्या राईडमध्ये खूप मजा केलेली आहे. फर्स्ट टाइम राईड केली त्यांनी आणि एन्जॉय केला पूर्ण. वो देखो रोशनी हमें बुला रही, अंधेरों में खुशियां गा रही, होके मस्त मलंग करो मर्जियां, मन मर्जियां. विशान भाई के सब्सक्राइबर जोर से मिल रहे हैं आजकल. अभी पता नहीं विशान भाई छा रहे पहली राइड में. 6:30 को गाड़ी चला घर पहुंच जाता था. मुझे याद आ रहा है, याद तुम दिखे ना दिल खुश हो गया अपने की दादा आज तो चाय की हो जाए यार. अरे विशान भाई के सब्सक्राइबर मिल गए. मैं आपका हैदराबाद, आपका लखनऊ, ठीक है, आपका छत्तीसगढ़ ऑलरेडी और राजस्थान पंजाब ये घूम चुका. सही यही बाइक. ये बाइक कौन सी थी? नहीं ऐसा कुछ नहीं. 120 भी जाता है आजकल किधर भी लेके लोग. अच्छा तो कौन सा बाइक था आपका? बजाज की पल्सर से. अरे यार ये देखो पल्सर वाला है. मेरे फैमिली से हो तो फिर आप बजाज वाले हम लोग. हम लोक भेटतात तसं नवीन नवीन गोष्टी ऐकायला भेटतात. तो आपने जो कार दी थी, कार से मजा नहीं आता सही. अभी कैसे बोले कार रही थी हम लोग बाइक से जाए. ये एक मजा आहे सर्व ऐकायची. नवीन नवीन गोष्टी भेटू बोलत. राईडमध्ये मजा असते. ओळख न पाळत लोक एकदम आपुलकी दाखवतात. यांनी आम्हाला इथे एक हॉटेलमध्ये राहायची सोय आणि जेवणाची सोय ह्या दोन्ही करून दिल्या होत्या. आम्ही नाही बोलत होतो कारण आपल्याला आवडत नाही असं गोष्टी. पण ठीक आहे, त्यांचं प्रेम आहे. गुड मॉर्निंग. सकाळ झाली. अशा प्रकारे आम्ही सकाळी सकाळी यावेळेस 5 वाजता निघायचा प्रयत्न केलेला. कारण काल ज्यांनी आम्हाला रूम्स आणि राहायची सोय वगैरे करून दिली होती तर त्यांच्यामुळे थोडासा आम्हाला लेट झाला होता. पण ठीक आहे, चालतं. कारण राईडमध्ये नवीन नवीन माणसांना भेटायला मजा असते. त्यांचे काही विचार असतात, आपले काही विचार असतात, ते जुळतात कधी कधी. सो खूप चांगले व्यक्ती होते ते. त्यांच्याशी बोलताना खूप मजा आली होती. सो त्यांच्यामुळे थोडासा आम्हाला लेट झालेला. पण ठीक आहे, लेट झालं पण खूप मस्त वाटलं. कारण त्या गोष्टीमुळे आताची ही सकाळ जी थंडी आहे, जवळजवळ 12 डिग्री तरी असेल, 12 ते 10 डिग्री टेम्परेचर होतं कमीत कमी. तर खूप कोल्ड होतं ते. मजा येते. हात पूर्ण कोल्ड झाले त्यामुळे थांबलो आणि सायलेन्सरवर डायरेक्ट हात लावलो. तरी काही वाटलं नाही, पण बरं वाटलं जरा. सो बघा. थंडी एवढ्या प्रमाणात होती ना, एक 10 ते 12 डिग्रीचं टेम्परेचर होतं. पण ते पण एवढं थंड वाटत होतं ना की हे सगळ्या मित्रांनी डायरेक्ट सायलेन्सरलाच हात लावायला घेतलेला. आणि बोलतात आपल्याला लडाखला पण जायचं आहे. लडाखला तर -डिग्री असतं. कसं का होणार आहे काय माहिती आमचं. सो बघू लडाखचा प्लॅन कधी होईल तेव्हा. पण हा जो सीन होता मस्त वाटत होता. मस्त दव वगैरे पडलेलं आणि ढग एकदम खाली येतात असं वाटत होतं ते. धुकं गरम पाणी नाही भेटलं त्यामुळे इथे विशानने गरम पाण्याची सोय केलेली आहे. आता विशानने गरम पाण्याची सोय करून आता इथे आंघोळीला बसणार मागे टाकीच्या. आज आंघोळ न करतात निघाले सगळे. मध्येच फाटक लागलं होतं आम्हाला रेल्वे क्रॉसिंगचं. तर क्रॉसिंगच्या इथे थांबल्यावरती बरेच असे गावातले लोक वगैरे होती. त्यांना एकदम वेगळं काहीतरी वाटत होतं. कारण आम्ही पूर्ण रायडिंग जॅकेट्स, हेल्मेट्स, नी गार्ड, शूज असं पूर्ण प्रॉपर वेअर करून चाललेलो. प्लस ह्या गाड्या ज्या आहेत, एक्सपल्स आहे, डॉमिनर आहे, पल्सर तर ऑलमोस्ट दिसते आजकाल, सुझुकी विस्ट्रॉम होती, ह्या गाड्या दिसत नाही कोणाला जास्ती.
तर लोक भरपूर प्रश्न वगैरे करत होते, त्याची उत्तरं देत होतो आम्ही. चाय ब्रेक केला तेव्हा राईडमध्ये आम्हाला 3 अजून मित्र भेटले. मुंबईचेच असल्यामुळे जरा मजा आली. एक होता शुभम, 390 KTM होती त्याची. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर 2 जण होते. डबल सीटमध्ये अमित होता आणि राईड करत होता सूरज. हिमालया 400 त्यांची. मजा आली त्यांच्यासोबत पण राईड करताना. आणि शुभम हा ॲक्च्युली प्रयागराजला त्याचं गावच आहे तिकडचं, त्याच्यामुळे त्याला प्रॉपर माहिती होती. सो आम्ही सगळ्यांनी एकत्र जायचाच निर्णय ठेवला, कारण आपलं डेस्टिनेशन एकच होतं सगळ्यांचं, कुंभमेळ्यामध्ये जायचं. सो आम्ही त्याला जॉईन केलं आणि त्याच्या मागोमाग आम्ही चालत होतो, कारण तिकडचे रोड्स किंवा तिकडची लँग्वेज वगैरे हे त्याला जास्त प्रॉपर माहिती. सो आम्ही शुभमला फॉलो करत करत कुंभमेळ्याचे काहीतरी शेवटचे 50-100 किलोमीटर राहिले होते, ते आम्ही कंप्लीट करायला घेतले फटाफटमध्ये, कारण लेट झाला होता आम्हाला. 4 hours later. प्रयागराजमध्ये आले आता बघू संगममध्ये जायचे कसं काय. प्रत्येक चौकामध्ये मस्त अशी लाइटिंग आणि स्टॅच्यू केलेले आहेत. आम्ही ई-रिक्षा पकडून जायचा पुढे प्लॅन केला. बँकॉक रोडला चाललोय आम्ही. बँकॉक रोडला इकडे बँकॉक रोडला होतो, तिकडनं परत पुढे जायचं आहे. आता संगम पर्यंत पोहोचायचं आम्हाला. आईला हवं ई-रिक्षामधून आम्ही इकडे उतरलो. इथून संगमला जायला जवळजवळ अजून 5 ते 6 किलोमीटर होतं. 1 किलोमीटर आम्ही ई-रिक्षाने करून घेतलेलं कंप्लीट. सो गर्दी पण खूप वाढायला लागलेली. म्हणजे साई स्नान होतं त्यामुळे गर्दी वाढत होती असं बोलण्यात आलेलं, पण पुढे गेल्यावरती बघू किती गर्दी असेल अजून. काय इथे तर बरंच गर्दी दिसते. लोक भूक खूप लागलेली, कारण सकाळी नाश्ता केला नव्हता. सो इथे आपल्याला कडधान्य वगैरे दिसतात मोड आलेले. सो आम्ही विचार केला 7 किलोमीटर चालायचं, तर बोललं ते वगैरे खाऊ, थोडंसं नाश्ता करू, म्हणजे थोडंसं प्रोटीन वगैरे भेटेल आपल्याला. हे छोले भटुरे ते घेतले, त्याच्यामध्ये तेल खूप होतं, पण मी थोडंसंच खाल्लं. बाकी या लोकांनी दाबून आपले 2 जण खात होते. पण मेन सीन नंतर झालेला आहे. इथे बऱ्याचशा वॉल्सवर पेंटिंग वगैरे मस्त मस्त केली होती. ते हनुमानाची एक पेंटिंग होती, ती पण एकदम मस्त वाटत होती. त्याच्यानंतर पुढे बरेचशी लोक सेवा पण करत होती, म्हणजे रस्त्यामध्ये काही ना काहीतरी नाश्ता, खिचडी वगैरे अशा गोष्टी पण चालू होत्या. पोलिसांचा इथे मोठा फौजफाटा होता. बऱ्याच स्टेटमधनं सगळेच पोलीस आले होते. परत रिक्षा करून आम्ही कुंभमेळ्याच्या नंदीद्वारापर्यंत जायचा प्रयत्न केला. त्याच्यात अर्ध्यावरती आम्हाला उतरवलं, कारण पुढे अलाउडच नव्हतं. इथून संगम घाटवर जायला आम्हाला 2.5 किलोमीटर आहे काहीतरी, आणि बडे हनुमान आहे ते पण 1-2 किलोमीटर आहे काहीतरी. सो इथून आम्हाला फक्त आता 2.5-3 किलोमीटर, म्हणजे जवळजवळ आम्ही ई-रिक्षाने 2दा प्रवास केला. त्यात कमीत कमी 4 किलोमीटर तरी आमचं कव्हर अप झालेलं, त्यामुळे चालायला आम्हाला कमी पडलं. आणि एवढी गर्दी अशी दिसत नव्हती. शाही स्नान होतं त्यामुळे आज गर्दी असल्याचं वाटलेलं, पण एवढी गर्दी काही दिसली नाही तरी पण आम्ही जसं जसं पुढे जात होतो तसं पुढे पुढे थोडीशी गर्दी दिसायला लागत होती. सो बघू, जे होईल ते होईल बोललो, आणि आम्ही मेन प्रयागराजच्या गेटजवळ येऊन पोहोचलो. गेटजवळ येताच थोडंसं मस्त वाटायला लागलं, कारण एवढ्या म्हणजे 144 वर्षानंतरचा हा जो महाकुंभ होतोय त्याचे आम्ही भागीदार होत आहोत. आमच्या पुढे जेवढी गर्दी चालली आहे ना, तेवढीच आमच्या मागूनही गर्दी येत होती. त्यामुळे आम्ही थोडासा विचार करत होतो, गर्दी खूप आहे, म्हणजे मागे बघा. वीडियो बनवायला बहुत भीड़ आ रही है. जय श्रीराम. लेफ्ट साइडला 2.5 किलोमीटर नागा वासुकी मंदिर आहे, आणि राईट साइडला अक्षयवट आणि बडे हनुमान मंदिर आहे. सो तिकडे पण जायचं आहे. आता आपण पोहोचणार आहोत संगमद्वारला थोड्याच वेळात. त्याच्या आधी पहिला नंदीद्वार लागेल आपल्याला. नंदीद्वार लागला, संगमद्वार लागणार आहे. तसंच इकडे फॉरेनर्स पण बरेच येत होते. हे जपान वगैरे असे बरेच लोक आले होते.
नंदीद्वारला पोहोचलो आम्ही. नंदीद्वारापासून थोड्याच वेळात आपण पोहोचू संगम द्वारला. इथून पुढे बरेच असे घाट आहेत, तर आपल्याला संगम घाटाला जायचं. तो संगम घाट आहे 32 नंबरचा गेट. समोरच आपले चालले होते नागासाधूंची रॅली चालली होती, तर त्यांच्यासाठी स्पेशल तिकडचाच रोड बनवलेला. ते लोकच फक्त तिथे जाऊ शकतात, साधी पब्लिक कोणी तिकडे अलाव नाही त्यांना. सो गर्दी ही बऱ्यापैकी होती. जशी गर्दी आपण टीव्हीत वगैरे बघत होतो त्या हिशोबाचीच होती, पण एवढं काही वाटलं नाही गर्दीमध्ये की जसं लोक बोलत होती भरपूर गर्दी आहे जाऊ नका. तर हे जे 3 नवीन मित्र जे झाले होते आपले, कुंभमेळ्यामध्ये बोलतात की माणसं हरवतात वगैरे, पण इकडे आम्ही भेटलो होतो आणि खूप चांगली बॉन्डिंग झाली होती. त्या प्रकारे मजा मस्ती खूप येत होती. आणि सांगायचं झालं तर हे मित्र असे नवीनच भेटलेत, आत्ताच भेटले असं वाटत नव्हतं. असं वाटत होते खूप जुने मित्र आहेत कॉलेज जमान्यापासून वगैरे, म्हणजे त्या हिशोबाचे मित्र झाले होते आमचे हे. सो इथे आम्ही गंगाजल घेण्यासाठी कॅन वगैरे घेत होतो. कॅनची किंमत खूप होती, 150-150 रुपये. आणि हेच कॅन आम्ही प्रयागराजच्या बाहेर मेन रोडला जिथे बघितले तिथे 40 रुपये 50 रुपयात भेटत होते. सो हे जे दृश्य बघून खूप मजा येत होती. या कुंभमेळ्यात सेफ्टी भरपूर होती. हेलिकॉप्टर्स वरून फिरत होते, त्याच्यामध्ये कॅमेरेज वगैरे अशा प्रकारचे होते की प्रत्येक माणूस त्याच्यात कॅचअप होत होता. सो पटकन आपण एक डुबकी मारून घेऊ, कारण पाणी खूप थंड आहे. सकाळची वेळ आहे. आम्ही जवळजवळ 8-8:30 वाजता इथेच पोचलेलो, त्यामुळे पटकन आपण थंड पाण्यामध्ये डुबकी मारून घेऊ. कुंभमध्ये आपली जी डुबकी मारायची होती ती मारून आम्ही निघालोय सगळेजण अशा प्रकारे कॅन घेऊन गंगाजल. मुंबईला सगळ्यांना कुंभमेळ्याचं गंगाजल देऊन सगळ्यांना पावन करून टाकायच्या विचाराने सगळेजण कॅन घेऊन निघालेत अशा प्रकारे 5-5 लिटरची ते पण. सो बघू कसं काय नेता येईल पुढे, कारण कुंभमध्ये आपल्याला बरेचसे मित्र पण भेटणार आहेत, ते पण मुंबईवरून आलेले, तर त्यांना पण भेटू आपण. शाही स्नान करून आम्ही निघालो आता पुढच्या दिशेला. आता आपल्याला जायचं आहे अयोध्येला, अयोध्या करून वाराणसी काशीला. त्यामुळे इकडे थोडीशी तब्येत डाऊन झाली. जे सकाळी मी तुम्हाला बोललो कडधान्य जे मोड आलेले खाल्ले त्यांनी पूर्ण वाट लावली शरीराची, तर मला आणि विशांतला आम्हाला दोघांना त्रास झाला. सो आता आपण निघू अयोध्येसाठी. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.